नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे आज आपली जी आन्सर की पुन्हा एकदा डिस्प्ले होणार आहे त्या रिगार्डिंग. खरं तर सीईटी सेलला आधीच सांगितलं होतं की 27 आणि 28 तारखेला तुमची जी आन्सर की आहे आणि रिस्पॉन्स शीट आहे ती आजपासून 2 दिवसांसाठी म्हणजे 27 आणि 28 जूनला आपली आन्सर की आज आणि उद्या डिस्प्ले होणार आहे पीसीएमसाठी आणि पीसीबीसाठी 29 आणि 30 जूनला ती डिस्प्ले होणार आहे. मग ह्या जी आन्सर की आज डिस्प्ले होणार आहे त्याचा रिझल्टवरती काय परिणाम होणार आहे आणि सीईटी सेल यापुढची काय ॲक्शन घेणार आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण का तुमच्या आन्सर कीचा आणि रिस्पॉन्स शीटचा रिझल्टवरती काय परिणाम होणार आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिला मुद्दा म्हणजे काय, आपली आन्सर की आज आणि उद्या तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमचे जे मार्क्स आहेत आणि आन्सर की आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता पर्सेंटाईल आहे ते तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला समजलंय. मग मार्क्स आत्ताच का समजतात किंवा सीईटी सेलने पुन्हा एकदा आन्सर की का रिलीज केलं. एक म्हणजे काय, ज्यावेळी आपण आता रिझल्ट लागल्यानंतर म्हणत होतो की विद्यार्थ्याला 130 मार्क्स मिळाले आणि पर्सेंटाईल 60 आले किंवा 40 आले, हे भरपूर मुलांसोबत झालं होतं. आता मला सुद्धा खूप क्वेरी रिसीव्ह झाल्या होत्या. ज्यावेळी मी विद्यार्थ्यांना विचारायचो की तुमची आन्सर की आहे किंवा तुम्ही जी रिस्पॉन्स शीट आहे त्याचे स्क्रीनशॉट किंवा ती डाउनलोड केली असेल तर ती मला सेंड करा, तेव्हा विद्यार्थी बोलायचे की दादा नाही आम्ही ती डाउनलोडच केली नाही किंवा ती स्क्रीनशॉटच नाही, फक्त आम्ही कॅल्क्युलेट केले होते. मग आता सीईटी सेल काय विचारतं, मोस्टली पेरेंट्स जे ओरली आपण सांगत होतो की तुमची आन्सर की जी आहे आमच्या आन्सर कीमध्ये 130 मार्क्स येत होते आणि मला पर्सेंटाईल 40 आले. मग सीईटी सेलने हेच विचारलं की तुमच्याकडे जर प्रूफ असेल तर ते द्या. काही विद्यार्थ्यांनी ती डाउनलोड केली होती, स्क्रीनशॉट काढून ठेवली होती, प्रूफ होतं. मग सीईटी सेलने याचसाठी 2 दिवसांसाठी आन्सर की रिलीज केले की खरंच तुमचे ॲक्च्युअलमध्ये मार्क्स तितके आहेत का ते तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करा आणि मग पर्सेंटाईल वगैरे व्यवस्थित आहे की नाही चेक करा. आता 2 दिवसांसाठी ही आन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे, म्हणजे आज आणि उद्या जी आहे ती आन्सर की आपल्याला दिसणार आहे. त्यावरून तुम्ही काय करा, तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन ते मार्क्स कॅल्क्युलेट करा. पर्सेंटाईल ऑलरेडी समजले. आता पर्सेंटाईल तुम्ही म्हणाल ना की तुमचे मार्क्स जास्त आहे, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा एक प्रश्न कॉमन असणार आहे ज्यावेळी तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट कराल की दादा आमचे मार्क्स भरपूर आले पर्सेंटाईल मात्र कमी आले. ठीक आहे, मग याच्यात सीईटी सेल आता काय करणार आहे, याच्यासाठी दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे काय, तुमच्या रिझल्टवरती याचा काय इफेक्ट होणार आहे. काय भले ही सीईटी सेलनं 2 दिवसांसाठी जे आन्सर की आहे ते रिलीज केले, परंतु याचा रिझल्टवरती काहीच परिणाम होणार नाही. कारण का रिझल्ट एकदा डिक्लेअर झाल्यानंतर तो पुन्हा डिक्लेअर करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि जर तो पुन्हा डिक्लेअर होणार असेल तर एकतर ज्या विद्यार्थ्यांचं व्यवस्थित म्हणजे ते सॅटिस्फाईड आहे मार्क्सवरती त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विश्वास उडेल की पुन्हा आपला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे किंवा रिडिक्लेअर होणार आहे. त्यामुळे ही अपेक्षा करू नका की सीईटी सेलने आता आन्सर शीट रिलीज केली आहे म्हणजे ते काहीतरी कडक ॲक्शन घेणार आहे आणि आन्सर की म्हणजे रिझल्ट जो आहे तो पुन्हा डिक्लेअर करणार आहे. तुमचा रिझल्ट तोच राहणार आहे. फक्त ते विद्यार्थ्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता की खरंच आन्सर की आणि पर्सेंटाईलमध्ये खूप तफावत आहे त्यांच्यासाठी ही आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट त्यांनी रिलीज केले. याचा ॲक्च्युअल रिझल्टवरती काहीच परिणाम होणार नाही. मग ज्या विद्यार्थ्यांसोबत खरंच अशी घटना घडलेली आहे की ज्यांचे मार्क्स आहेत ना खूप चांगले आहेत आणि पर्सेंटाईल कमी आले, मग अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलनं काहीतरी पावलं उचलणं गरजेचे आहे. कारण का मला सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की लिटरली ते 2 दिवस होते ना, अक्षरशः मला पालकांचे असू देत विद्यार्थ्यांचे ज्यावेळी कॉल झाले, अक्षरशः विद्यार्थी बोलत होते की इतके मार्क्स असून सुद्धा इतकं कमी पर्सेंटाईल कसे येऊ शकतात. आणि गेल्या 4 वर्षांच्या इतिहासात गेल्या 4 वर्षांपासून ज्यावेळी मी या सीईटीच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहे, यामध्ये मी ते ऑब्झर्व केले की पहिल्यांदा घडते. मी अजून काय करतो की ज्यावेळी तुमचा स्कोर आहे 60 बिलो आहे किंवा 70 बिलो आहे त्यावेळी पर्सेंटाईल आणि मार्क्स कॅल्क्युलेट करणं किंवा प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे. म्हणजे मार्क्स भलेही जास्त असले पर्सेंटाईल कमी येऊ शकतं, परंतु ज्यावेळी 100+ स्कोर असतो त्यावेळी जर तुमचं पर्सेंटाईल कमी येत असेल तर मात्र काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणारच आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांसोबत ही घटना म्हणजे आता ज्यावेळी तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेट कराल आणि पर्सेंटेज खरंच खूप कमी असेल, आय होप सीईटी सेल यांच्यासाठी काही ना काहीतरी करेल की त्या शिफ्टमध्ये खरंच पर्सेंटेज व्यवस्थित कॅल्क्युलेट झाले की नाही हे सीईटी सेल चेक करेल. स्पेसिफिकली त्या शिफ्ट्सपुरतं, म्हणजे जर बघाल तर 15 मे शिफ्ट वगैरे 1 वगैरे ज्या शिफ्ट आहेत त्यामध्ये. दुसरं, आता आपली जी प्रोसेस आहे कॅप राऊंडची ती कधी स्टार्ट होणार आहे. भले सीईटी सेलने आता ही प्रोसेस डिले केली आहे, मान्य यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडा डिले कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये होणार आहे, परंतु ॲटलिस्ट तुम्ही विचार करा ज्या विद्यार्थ्यांसोबत खरंच या गोष्टी घडलेल्या आहेत, इतके छान मार्क्स असून सुद्धा कमी पर्सेंटाईल मिळाले, त्यांच्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. कारण का तुम्ही ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या स्वतःला त्या जागी ठेवून बघताना
त्यावेळी तुम्ही विचार करा की तुम्ही 2 वर्ष अभ्यास केले, तुमच्या पेरेंट्सनी तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन मिळावं यासाठी हे कोचिंगचे खर्च, या सगळ्या एक्झामचा पॅटर्न, या सगळ्यांसाठी त्यांनी आपला वेळ, पैसा या सगळ्या गोष्टी खर्च केल्या आहेत. आणि ज्यावेळी तुमच्या हातामध्ये चांगले मार्क्स असून सुद्धा कमी पर्सेंटाईल येतं त्यावेळी या गोष्टी असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की प्रोसेस खूप डिले होते काही विद्यार्थ्यांसाठी. ही प्रोसेस डिले झाली तरी चालेल. तसंही तुम्ही काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यामुळे आपले 8-10-15 दिवसामुळे काही जास्त फार मोठं नुकसान तुमचं होणार नाही आहे. ठीक आहे. सेकंड आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, आपली जी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहे ती जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये स्टार्ट होऊ शकते. पूर्ण जुलै महिना कॅप राऊंड्समध्येच तुमचा जाणार आहे आणि त्यानंतर आपलं जे कॉलेज आहे फर्स्ट इयर इंडियन ते अप्रॉक्सिमेटली 15 ऑगस्ट नंतर स्टार्ट होऊ शकतं. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. शेवटी एक इम्पॉर्टंट अपडेट, ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. कारण तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे रजिस्ट्रेशन आम्ही चालू ठेवले आहेत. कारण का मला माहिती आहे मोस्ट ऑफ द विद्यार्थी सुद्धा अजून सुद्धा एनरोल करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक म्हणजे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुमची पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देतोय. म्हणजे तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज, ब्रँच कुठे हवे त्यानुसार जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देणार. दुसरं असणार आहे डाऊट सेशन, जेणेकरून आमचे पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतात. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कॉल्सवर, व्हॉट्सॲपवर डायरेक्टली आमच्याशी कनेक्ट करू शकता. जेणेकरून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्टेपला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. थर्ड असतं ती म्हणजे काय तर लाईव्ह सेशन्स. जसं आता CETचे स्टेजेस स्टार्ट होतात त्यानुसार आमच्या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाही याबद्दल गाईड केले जातात. आणि शेवटी जी स्पॉट ॲडमिशन्स असतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, म्हणजे कोणत्या कॉलेजचा कोणत्या स्पॉटवरून अटेंड करायचा आहे, तुम्हाला स्पॉटसाठी किती वॅकन्सी आहे, तुमचा कट ऑफ काय असू शकतो, त्यानुसार तुम्हाला स्पॉट ॲडमिशन्समध्ये पण गाईड केलं जातं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. खरं तर तुमच्या पर्सेंटाईलला एक चांगला आणि बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आय होप या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि आजचा जो व्हिडिओ होता ती फक्त अपडेट आणि तुमचा रिझल्ट रिगार्डिंग होता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणखीन एक नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.